आज जिजाऊ जन्मोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि मी आहे शिंदखेड राजाईत आणि आता आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे. आखरे सर, काय सांगाल? आज शेवटचा दिवस आहे, सलग हे तिसरं वर्ष आहे. कोरोनामुळे सातत्याने कमी लोकांमध्ये तुम्हाला हा उत्सव साजरा करावा लागतो. यावर्षी सुद्धा खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, काय सांगाल? प्रथम मी सर्व लोकांना, भारतीयांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षी शिंदखेड राजा येथे लाखोच्या संख्येने जिजाऊ प्रेमी इथे येत असतात, परंतु 2021 पासून आणि हा 2022 हे दुसरं वर्ष आहे की कोरोनाच्या सावटामुळे काही अडचणी इथं निर्माण होत असल्यामुळं आपल्याला तो कार्यक्रम एकदम शॉर्टमध्ये करावा लागला आणि जी लोक भारतभरातून इथं येत होती त्यांना तिथल्या तिथं थांबावं लागलं आणि घराघरामध्ये जिजाऊ जन्मोत्सव करायचं सांगण्यात आलं. परंतु येणाऱ्या काळामध्ये 2023मध्ये कोरोना संपून प्रचंड मोठा उत्सव या ठिकाणी व्हावं हेच साकडं घालण्यासाठी आज आम्ही सर्व जे काही शिवप्रेमी जिजाऊप्रेमी इथं आलेलो आहोत ते जिजाऊच्या चरणी आम्ही साकडं घालतोय. 2023चा उत्सव हा भारतभरामधला सर्वात मोठा उत्सव शिंदखेड राजा येथे 2022मध्ये व 2023मध्ये व्हावा हे साकडं आम्ही आई जिजाऊला घालतो आणि या इथून जिजाऊचं स्फुरण सर्व भारतभरातले लोक घेऊन जात असतात, परंतु आता ती उणीव आपल्याला इथं निर्माण झालेली आहे. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक अरबी समुद्रात होणार होतं ते अजून नजरेच्या टप्प्यात सुद्धा येताना दिसत नाहीये. ब्रिगेडची काय भूमिका आहे याबाबत? छत्रपती शिवरायांचं जे शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये बांधण्यात येणार होतं ते केवळ आणि केवळ गाजर दाखवून लोकांना, शिवप्रेमींना, शिवभक्तांना मूर्ख बनवण्याचं काम या महाराष्ट्र आणि भारत सरकारनं केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे कधीही अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही हे त्यांना माहीत होतं. कारण आम्ही वारंवार मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक भव्य दिव्य जर जगाला देदीप्यमान असा इतिहास तुम्हाला द्यायचा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत, समाजापर्यंत आणि राष्ट्रापर्यंत वेगवेगळ्या पोहोचवायचा असेल तर तो शिवस्मारक जमिनीवर झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही राजभवनाची जागा सगळ्यांना दाखविली होती की राजभवनाचा एक प्रचंड मोठं 500 एकरचा भाग आहे, त्यामध्ये छत्रपती शिवरायांचं मोठं स्मारक, शिवस्मारक होऊ शकतो आणि त्या ठिकाणी जे काही गावखेड्यातले लोक आहेत, जे शिवभक्त आहेत, त्यांना दर्शनासाठी ती जागा मोकळी राहू शकते. अरबी समुद्रामध्ये जर तो केला तो होणारच नाही, परंतु केला तर तो 6 वर्षातून 4 महिने फक्त तो उपलब्ध राहील लोकांना आणि ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे तीच लोक ते बघू शकतात. त्यामुळे आमची सातत्याची मागणी आहे, छत्रपती शिवरायांचं स्मारक हे राजभवनाच्या जागेवर झालं पाहिजे आणि भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे. परंतु आजपर्यंत त्याच्याकडे कुठलाच मुहूर्त लागलेला नाही, एक वीट सुद्धा कुठं ठेवल्या गेलेली नाही. त्या फक्त अडचणी वारंवार ते सांगतायत. म्हणून संभाजी ब्रिगेडची या अनुषंगाने आता सरकारला मागणी आहे, तुम्ही हे वारंवार निवडणुका आल्या की आम्हाला शिवस्मारकाचं आणि आरक्षणाचं गाजर दाखवता, आता आम्हाला ते गाजर दाखवणं बंद करा. तुमच्याच्यानं जर शिवस्मारक होत नसेल तर आम्ही गावखेड्यामध्ये जाऊ, आमच्या गावखेड्यामधले शिवभक्त, शिवप्रेमी एक दिवस पोटाला चिमटा देतील, परंतु छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देतील. आम्ही तो निधी गावखेड्यामध्ये जाऊन जमा करू आणि छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य स्मारक उभं करू. फक्त आम्हाला राजभवनाची जागा, मोकळी जागा आम्हाला तुम्ही द्या. तुमच्याकडे निधी कमतरता आहे हे आम्हाला माहीत आहे, कारण तुम्हाला शिवराजी महाराजांना द्यायला कधीच निधी नसतो. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता कायम निवडणुकीमध्ये वापरणे आणि या शिवप्रेमी जनतेला मूर्ख बनवणे हा धंदा तुम्ही स्वीकारलेला आहे. या स्मारक निर्मितीमध्ये म्हणजे चालढकल कोण करते? भाजप सरकारने तर या संदर्भामध्ये जागा निश्चित केली, सर्व्हे केला, प्लॅन दिले, उद्घाटन सुद्धा केलं. मात्र हे आघाडी सरकार आल्यानंतर त्या संदर्भात कुठलंच काय ऍक्टिव्हिटी करत नाही. त्यामुळे ह्याच्यात उदासीन कोण आहे जास्त? दोन्ही सरकार याला उदासीन आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचं संगनमताने हे सगळं कार्यक्रम चालू आहे. केंद्र सरकारने 5 वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन माननीय मोदी, नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री असताना केलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर कुठलीच कार्यवाही नाही. प्लॅन दाखवणं आणि इंजिनियर आणणं हे करणं सगळं चालू आहे. आम्ही स्वतः, आमचे संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारी सगळी मुलं ही सगळी सुशिक्षित आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी प्राध्यापक, अशी सगळी सुशिक्षित लोकांची फौज आहे. आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वे केलेला आहे तिथं की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये कदापि होणे नाही, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती, समुद्रातला येणारा दाब, हवेचा दाब यामुळं त्या शिवस्मारकाला वारंवार अडचणी येणार आहेत आणि ती मेंटेन होणार नाही हे सगळं अंतर्गत माहीत पडलेलं आहे. त्यामुळं आमची वारंवार सरकारला मागणी आहे की तुम्ही आता हे खोटारडेपणा बंद करा.
तुम्ही भूमिका तुमचे जे काही निधी तुम्हाला लागतो तो केंद्र शासनाला मागा, आणि केंद्र सरकार देत नसेल आणि तुमच्याच्यानं त्याच्या पाठपुरावा करत नसेल तर मग आमची तयारी ती आहे. तुम्ही म्हणताय की आम्ही स्वतः निधी जमा करून हे स्मारक बांधण्याचा प्रयत्न करू राजभवनाच्या जागेवरती. यासाठी तुम्ही काही पत्रव्यवहार केलाय का सरकारशी? तुम्ही सरकारला बोललात का? सरकारचं तुम्हाला काही उत्तर आले का? काही चर्चा झाली का? सरकारला फक्त शिवस्मारक उभं करावं अशी पत्रव्यवहार तत्पूर्वी आम्ही केलेले आहेत. परंतु असलं आता तुम्ही करत नसाल तर आम्ही करणार हे असं काही पत्रव्यवहार केला नाही. परंतु आता हे 19 फेब्रुवारी पूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिष्टमंडळ सरकारची भेट घेणार आहे. कारण मधली वेळ आम्ही मागितली होती, माननीय मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांची वेळ भेटू शकली नाही. तरी आम्ही 19 फेब्रुवारी पूर्वी माननीय सरकारांची वेळ घेऊन आम्ही त्यांना ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहे आणि 19 फेब्रुवारी नंतर आम्ही या मोहिमेला लागणार आहे. समजा तुमची ही जर का मागणी मान्य झाली नाही आणि अरबी समुद्रातलं स्मारकही जर पूर्णत्वाला आलं नाही तर संभाजी ब्रिगेड काय भूमिका घेईल? संभाजी ब्रिगेडची ही भूमिका आहे की आम्ही स्वतः महाराष्ट्रामध्ये जाऊन आणि महाराष्ट्राच्या बाहेर, कारण आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरतो, सगळ्या राज्यांमध्ये छत्रपती शिवरायांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. म्हणजे राज्याच्या राज्य शिवरायांना मानतात, राज्यच नाही तर वेगवेगळे देश सुद्धा शिवरायांना मानतात. कारण जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या सर्व क्रांतिकारकांचं चरित्र जर तुम्ही वाचलेलं आहे तर तिथं तिने उल्लेख केला आहे की छत्रपती शिवरायांच्या चरित्रामुळं आम्हाला हे स्फुरण मिळालेलं आहे आणि आम्ही क्रांती घडू शकलेलो आहे. त्यामुळं त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर आहे. त्यामुळं जर सरकारनं हे केलं नाही तर आमच्या मोहिमेला आम्ही सुरुवात करू आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवस्मारकाची मोहीम, फक्त सरकारला आम्ही एवढी विनंती करू की आम्हाला ती राजभवनाची जागा निर्माण करून द्या. आम्ही आमच्या मोहिमेला सुरुवात करू आणि महाराष्ट्रभर भारतभर आम्ही आमची भूमिका घेऊन फिरू आणि निधी जमा करून तुम्हाला आणून देऊ आणि ते स्मारक बांधून काढू. दुसरा प्रश्न असा आहे की सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप प्रलंबित पडलेला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कुठल्याही मार्गाने आरक्षण देण्याचा प्रक्रिया जी आहे ते हे सरकार राबवताना दिसत नाहीये. संभाजी ब्रिगेड काय या बाबतीत काही करणार आहे काय आगामी काळात? संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व समाज संघटित होत असताना सर्व समाजासोबत जाण्याची भूमिका घेतली होती आणि आजपर्यंत आम्ही ती भूमिका ठाम होतो. परंतु वर्तमान काळामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की वेगवेगळे मोर्चे आहेत, अनेक मोर्चे निघाले, अनेक आंदोलनं झाली, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. याला जबाबदार ही आपलीच काही माणसं आहेत. त्यामुळं मी नेहमी सांगत असतो की जेव्हा जेव्हा ज्या समाजातील नेतृत्व करणारा वर्ग स्वतःच्या स्वार्थासाठी शत्रूंचा हस्तक होत असतो तेव्हा तेव्हा जागृत समाजाने अशा हस्तकाला बाहेर फेकलं पाहिजे. परंतु आपला भोळा बाबडा समाज संघटना म्हणून वेगवेगळ्या लोकांच्या आहारी जातोय. म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. कारण हे राज्यकर्ते वेळोवेळी मराठा समाजाच्या भावनांचा खेळ करत आपल्याच कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवून कुठेतरी गंडवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सुद्धा आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं संभाजी ब्रिगेडनं आता भूमिका घेतलेली आहे की आता कोणत्याही मोर्चासोबत नाही, कोणत्याही संघटनासोबत नाही, तर स्वतंत्रपणे मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा प्रश्न आणि जातनिहाय जनगणना सर्व भारतभरामधला हा प्रश्न, हे 3 प्रश्न घेऊन महाराष्ट्रभरामध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडची भूमिका घेऊन आंदोलन करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळालं पाहिजे? सध्या त्यांना CSBC, SSBC ह्या ज्या कॅटेगरीमधून आरक्षण देण्यात आलं होतं ह्या कॅटेगरी टिकणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे. मात्र तरी सुद्धा कोर्टामध्ये पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल करा, कुठले तरी मुद्दे कोर्टाच्या समोर आणून द्या, असं करून वेळ काढूपणा चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? निश्चितच हा वेळ काढूपणा चालू आहे. कारण गेल्या 1990 पासूनची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा व मराठा समाजाला आरक्षण द्यावं. ओबीसी मध्ये आरक्षण दिल्याशिवाय ते संवैधानिक आरक्षण होत नाही. त्यामुळं ओबीसी समाजाची आणि मराठा समाजाची समेट घालून चर्चासत्र घडवून आणलं पाहिजे. परंतु वर्तमान राजकीय पुढारी आणि ओबीसीचे वर्तमान राजकीय नेते हे आरक्षण मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये कायम दुही कसा राहील याचा प्रयत्न करतात. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाचे अनेक पुरावे देऊन झाले, अनेक दाखले देऊन झालेत की मराठा आणि ओबीसी कसे एक आहेत, परंतु यांच्याकडे हे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात आणि काही कडुळांना हाताशी धरून एक दुही निर्माण करण्याचं काम करतात. परंतु संभाजी ब्रिगेडची ही भूमिका आहे की जे मराठवाडा भाग आहे, मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त लोक म्हणजे 90-95% लोक ओबीसी मध्ये नाहीत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर बऱ्याचशा ठिकाणी ओबीसीचे प्रमाणपत्र मिळत आहेत. आम्ही संभाजी ब्रिगेडनं मोहीम काढून सातारा जिल्ह्यामध्ये गाव नमुना क्रमांक 14चं रजिस्टर काढून 1867 पासूनचे पुरावे काढून लोकांना ओबीसी प्रमाणपत्र आम्ही मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे माझी ओबीसी बांधव सुद्धा आमच्या सोबतच आहेत. गावखेड्यामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करतो, विदर्भात काम करतो,
गावखेड्यातला ओबीसी बांधव सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या विचाराला प्रभावित आहे आणि ते आमच्या सोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की गावखेड्यातला ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्या जीवनमानामध्ये आणि राहणीमानामध्ये कुठेही फरक नाही. त्यामुळे ज्याला गावात घर नाही, शिवारात शेत नाही, बाजारात प्रतिष्ठा नाही, असा असलेला समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये तुम्हाला मराठा दिसेल, गावखेड्यामध्ये सुद्धा आज मराठा दिसेल. त्यामुळे त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आमची पुढील चर्चा आणि पुढील बैठकी मंत्रिमंडळासोबत आम्ही करणार आहोत. कारण बाकी त्या कोर्टामधला पुनर्विचार वगैरे हे सगळं थोतांड आहे. तर अशा पद्धतीनं मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रातलं स्मारक जे आहे ते राजभवनाच्या जागेवर केलं पाहिजे, त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, शिंदखेड राजा.